तुमचा अनपडपणा माळाराना दाखवा. इथं अजिबात यू डोंट हॅव टू टॉर्चर एनीबॉडी फॉर विदाउट एनी रिझन. भावांनो, आज एक महत्वाचा विषय माझ्याच एका व्हिडिओचा आहे बरं का. 21 जानेवारीला धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ज्यावेळेस मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता, त्या आंदोलनामध्ये त्या मोर्चामध्ये मी स्वतः सामील झालो होतो. आणि सामील झाला असताना बऱ्याचशा घोषणाबाजी चालू होत्या. आणि काय झालं की आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर, रॅली निघाल्याच्या नंतर जे काही धनगर समाज बांधव होते माझे, त्या धनगर समाज बांधवांमध्ये आणि पोलिसांमध्ये थोडीशी बाचाबाची होऊ लागली, धक्काबुक्की होऊ लागली. पण मी तिथल्या बांधवांना आव्हान करत होतो वेळोवेळी की पोलिसांशी आपल्याला सहकार्य करायचंय. आपलं वैर पोलिसांशी नाहीये, आपली लढाई सरकारशी आहे. आणि कुठल्याही आंदोलनाची किंवा आरक्षणाची लढाई असताना ही एका जातीसोबत नसली नाही पाहिजे, एका जातीची दुसऱ्या जातीसोबत कधीच नसली नाही पाहिजे. कारण एक जात दुसऱ्या जातीला कधीच आरक्षण देत नसते. आपली लढाई हमेशा ही संघर्ष जो आहे आपला, तो सरकारशी असला पाहिजे. बाबासाहेब म्हटले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मग संघर्ष नेमका कोणाशी करायचा आहे, संघटित कसं व्हायचंय हे ज्ञान शिकल्यामुळे येईल. म्हणून त्यांनी शिका हा शब्द अगोदर वापरला होता. शिक्षण घेतल्यानंतर संघटित कसं व्हायचं किंवा संघर्ष नेमका कोणाशी करायचा आहे, का आपल्याशी संघर्ष करायचा आहे, का जातीसोबत संघर्ष करायचा आहे, याचं ज्ञान येईल. म्हणून बाबासाहेब म्हणले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मग झाला विषय कसा माहित आहे का, की तिथं पोलिसांसोबत बाचाबाची होत होती आणि धनगर बांधव तेवढे लगेच कंट्रोल होत नव्हती. आणि तुम्हाला तर माहिती आहे, धनगर समाज हा माळारानात राहणारा समाज आहे. डोंगरावर खेड्यागावामध्ये मेंढपाळ चारणारा, रानामाळामध्ये राहणारा समाज आहे एकंदरीतच. आणि अशिक्षित समाज आहे. शिक्षणाचा खूप अभाव आहे माझ्या समाजामध्ये. आणि मी वेळोवेळी त्यांना आवाहन करतोय. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती झाली, त्याच्यामध्ये वेळोवेळी मी आवाहन केलं प्रत्येक गावात जाऊन की अगोदर शिक्षण घ्या युवकांनो. शिक्षणाचा खूप अभाव आहे आपल्या समाजामध्ये. आणि शिक्षण कमी असल्यामुळे आपल्याला संघटित होताना येत नाहीये, संघर्ष आपला योग्य रीतीने होत नाहीये. सेकंड लार्जेस्ट कम्युनिटी, वी आर द सेकंड लार्जेस्ट कम्युनिटी इन दिस महाराष्ट्र, बट वी डोंट हॅव दॅट मच ऑफ रिप्रेझेंटेशन इन द पॉलिटिक्स, इन द सोशल. सो दॅट्स वाय वी हॅव टू बी एज्युकेटेड ॲज मच ॲज यू कॅन. तर मग ते आव्हान करत असताना, धनगर बांधवांना शांतीचं आव्हान करत असताना मी एक शब्द वापरला होता की तो शब्द तुम्ही अगोदर ऐकून घ्या की मी काय वापरला होता. कान खोलून ऐका. मार खायचा, बलदार द्यायचा नाही. तुमचा अनपडपणा माळाराना दाखवा. इथं अजिबात यू डोंट हॅव टू टॉर्चर एनीबॉडी फॉर विदाउट एनी रिझन. हा, तर हा शब्द बोलताना, हे वाक्य बोलताना मी एकदम गडबडीमध्ये बोललो होतो त्यांना की तुमचा अनपडपणा हा माळारानात दाखवा. इथं यू डोंट हॅव टू टॉर्चर एनीबडी, म्हणजे तुम्ही इथं कोणालाही त्रास द्यायचा नाहीये. तुमचा अनपडपणा हा माळारानात दाखवा. तर हा शब्द फास्ट बोललो होतो मी त्यावेळेस की तुमचा अनपडपणा माळारानात दाखवा. तर हा व्हिडिओ ज्यावेळेस व्हायरल झाला, तर आता हा व्हिडिओ बरेच 7.5 का 8 लाख लोकांनी बघितलाय. पण त्याच्यापैकी 20-25 जणांचं, काही जणांचं कन्फ्युज झालं. माझे जे महार बांधव आहेत की त्यांचं असं कन्फ्युजन झालं. आता ठीक आहे, कन्फ्युजन होण्याला का मी काही त्याच्यावर नाराज होत नाही. मला 1-2 जणांना ट्रोल देखील केलं. मी ट्रोलिंगचे व्हिडिओ बंद केले होते, शिवीगाडचे व्हिडिओ बंद केले होते. पण सर्वात आधी तुम्ही हा व्हिडिओ पहा. कान खोलून ऐका. मार खायचा, बलदार द्यायचा नाही. तुमचा अनपडपणा माळाराना दाखवा. इथं अजिबात यू डोंट हॅव टू टॉर्चर एनीबॉडी फॉर विदाउट एनी रिझन. आता हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. या व्हिडिओमध्ये नेमका हा बोलला काय ती रिपीट आहे का? द्यायचा नाही. तुमचा अनपडपणा माळाराना दाखवा. मला तर असं वाटतंय ना भाई की हा म्हणतोय की तुमचा अनपडपणा महारांना दाखवा. ह्याच्यामध्ये काय संबंध आहे भावांनो, तुम्हीच मला सांगा. ह्याच्यामध्ये महार या जातीचा आणि धनगर या जातीचा काही संबंधच नाहीये ना. कारण आरक्षणाची जी लढाई आहे धनगर बांधवांची, ती एसटी प्रवर्गातून आहे. आणि एसटी प्रवर्गामधून असल्यामुळे आम्ही जरी विरोध केला, एखाद्या असुशिक्षित धनगरांनी विरोध जरी केला तरी आदिवासी समाजाचा करायला पाहिजे. पण तो देखील नाही करायला पाहिजे. एज्युकेटेड धनगर तोही नाही करणार. का? कारण आदिवासी समाज आपल्याला थोडंच आरक्षण देणार आहे. आपली लढाई सरकारसोबत आहे. मग एखाद जातीचा विरोध करून काहीच फायदा नाहीये. पण तिथं अपभ्रंश ऐकण्यामध्ये होऊ शकतो, काही हरकत नाही. कन्फ्युजन बऱ्याच जणांचं झालंय. माझं कर्तव्य आहे की त्यांचं कन्फ्युजन दूर करणं. तर कन्फ्युजन असं झालं की तुमचा अनपडपणा महारांना दाखवा, असा कुठलाही शब्द नाहीये. पण मी जे वाक्य बोलतोय किंवा तुम्हाला सांगतोय की तुमचा अनपडपणा माळारानात दाखवा, यू डोंट हॅव टू टॉर्चर एनीबडी. तो पुढचा शब्द इंग्लिशमधला बऱ्याच जणांना कळाला नाही की यू डोंट हॅव टू टॉर्चर एनीबडी. म्हणजे मी म्हणतोय की तुमचा अनपडपणा माळारानात दाखवा, इथं कोणालाही त्रास देऊ नका, इथं कोणालाही त्रास देऊ नका.
हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कान खोलून ऐका. मार खायचा द्यायचा नाही. तुमचा अनपडपणा माळा राणा दाखवा. इथं अजिबात यू डोंट हॅव टू टॉर्चर एनीबॉडी फॉर विदाउट एनी रिझन. आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं. काही हरकत नाही, आपल्यामध्ये कन्फ्युजन जरी झालं, पहिली गोष्ट व्हायला नाही पाहिजे, जरी झालं तरी ते दूर करणं एकमेकांचं कर्तव्य आहे. माझं कन्फ्युजन तुमच्या बाबतीत झालं, तुम्ही ते दूर करायला पाहिजे. तुमचं कन्फ्युजन माझ्या बाबतीत झालं, मी ते दूर करायला पाहिजे. आपलं कर्तव्य आहे, कारण आपण सगळेजण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे माणसं आहोत. आणि आंबेडकरी चळवळीमध्ये स्पेसिफिक एक जात काम कधीच करत नाही. त्याच्यामध्ये ब्राह्मण देखील काम करतात, मराठा समाजातले काम करतात, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांमधले कामं करतात. महत्वाचं म्हणजे कारण आंबेडकरी चळवळ हा एक विचार आहे. तो प्रस्थापितांच्या विरुद्ध, हुकुमशाहीच्या विरुद्ध, दडपशाहीच्या विरुद्ध, अन्यायाच्या विरुद्ध लढा करणारा एक विचार आहे. आणि तो विचाराची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली, म्हणून तिला आंबेडकरी चळवळ हे नाव पडले. आणि माझा वैयक्तिक असा एक वाक्य आहे बरं का, माझा विचार आहे की जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले ते काम एखाद्या ब्राह्मणानं देखील केलं असतं, जे काम त्यांनी केले ते एखाद्या ब्राह्मणानं देखील केलं असतं, तरी माझ्या मनात त्या ब्राह्मणाबद्दल तेवढीच रिस्पेक्ट असली असती जी आज रिस्पेक्ट छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांबद्दल आहे. म्हणून आपण या चळवळीमध्ये काम करणारे मावळे आहोत. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये आपण ऍक्टिव्ह राहणारे मावळे आहोत आणि आपण त्यांच्याच विचारावर हमेशा चालूया. जरी कोणाचं कन्फ्युजन झालेलं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही स्लो मोशन करून बघा. असा कुठलाही शब्द माझ्या तोंडातून तर निघणं इम्पॉसिबल आहे, कारण काय भेटणार आहे त्याच्यामध्ये भेटणार काय आहे. आणि आता केलं काय जातं एकंदरीतच, आधी हिंदू मुस्लिम झालं, पुन्हा ओबीसी मराठा झालं, आता हे वर्गीकरणाचा विषय आणलाय एससी मध्ये, त्याच्यामध्ये महार आणि मातंग दोन्ही समोर आणले मुद्दाम. आणि त्याच्यामध्ये विचार करून काहीतरी तोडगा काढण्यापेक्षा संघर्ष करण्याला खूप महत्व वाटतंय या एकंदरीतच प्रस्थापितांना. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, जेणेकरून तुम्हाला कोणासोबत संघर्ष करायचा याचं थोडंसं आकलन होईल. ओके. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. भावांनो, काही हरकत नाही, तुमचं कन्फ्युजन झालं असेल तर या रगील धनगराची एक तुम्हाला विनंती आहे, या छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या मावळ्याची एक विनंती आहे की तो व्हिडिओ तुम्ही स्लो मोशन करून ऐका. आणि तो जो व्हिडिओ आहे ना, तर तो डिकोडिंग करून स्लो मोशन मध्ये हेडफोन लावून ऐका. महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे तो शब्द ऐकू येईल. आणि कसं असतं माहितीये का, एखादं वाक्य किंवा शब्द बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा देखील तेवढाच हुशार आणि सुशिक्षित पाहिजे त्या गोष्टीसाठी, की ते काय बोललंय हे समजून घेण्यासाठी. आणि संपूर्ण हिंदुस्थानमधील, जगभरातील कुठल्याही व्यक्तीला माझं ओपन चॅलेंज आहे की तो शब्द जो कन्फ्युजनली तुम्हाला ऐकू येतोय तोच आहे असं प्रूफ करून दाखवा. तुम्ही प्रूफ केल्याच्या नंतर तुम्ही जी म्हणता ती सजा महेश बुडगर स्वतः मान्य करायला तयार आहे. पण जर तसा तो शब्द नसेल तर तुमच्या अनपड बुद्धीला काय सजा भेटणार आहे. काही हरकत नाही, कन्फ्युजन तुमचं दूर करा. कन्फ्युजन दूर होणं खूप गरजेचं आहे. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार.